पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या हत्यार बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर व पोलीस शिपाई समाधान वाजे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जेलरोड परिसरात असलेल्या वामनदादा कर्डक अभ्यासिका या परिसरामध्ये एक संशयित देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत आहे। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अंमलदार व हवालदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपीस ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचत संशयित आरोपी यासीन फिरोज शेख वर्ष 23 राहणार वडाळा नाका द्वारका पेट्रोल पंप असे असून पोलिसांनी यासीन शेख यास ताब्यात घेऊन अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल, कट्टा, मॅगझिन, 500 रुपये किमतीचे जिवंत कारतूस असा एकूण 25,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांनी सविस्तर पंचनामा करून पोलीस शिपाई समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार टेमगर करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक वार्ता न्यूज, नाशिक।